वेलकम बॅक टू प्रियाज रेसिपीज. आज आपण बनवणार आहे जिरा आलू, त्यासोबतच मस्त अशी सांबर मसाला वापरून डाळ. चला तर मग रेसिपी पाहूयात. सगळ्यात अगोदर मी इथं कुकरमध्ये 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला डाळ टाकून घ्यायची आहे. मी इथं 3 चमचे तूर डाळ टाकलेली आहे. त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. त्यानंतर पाऊण चमचा हळद टाकलेली आहे आणि छान असं मिक्स करून कुकरच्या 2 ते 3 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट अशी डाळ शिजलेली आहे. आता आपण या डाळीला फोडणी देऊन घेऊयात. त्यासाठी मी इथं कढईमध्ये मोहरीचं तेल घेतलेलं आहे. मोहरीचं तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला जिरे टाकून घ्यायचे आहेत. जिरे छान तडतडल्यानंतर बारीक ठेचून घेतलेला लसूण टाकायचा आहे. त्यानंतर मी इथे एक मध्यम आकाराचा कांदा, एक मध्यम आकाराचा टोमॅटो आणि 2 हिरव्या मिरच्या, त्यानंतर कढीपत्ता आणि थोडीशी कोथिंबीर या सर्वांना छान असं तेलामध्ये टाकून परतवून घेतलेलं आहे. त्यामध्ये मी अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे अर्धा चमचा. त्यानंतर किचन किंग मसाला टाकलेला आहे आणि इथं आपल्याला सांबर मसाला वापरायचा आहे 1 चमचा. सांबर मसाला मेन आहे त्यामुळे ते विसरायचं नाहीये. त्यानंतर मिरची पावडर टाकायची आहे. या सर्वांना छान असं तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण जी शिजवून घेतलेली डाळ होती ती टाकून घ्यायची आहे आणि पाणी टाकून छान उकळी काढून घ्यायची आहे. वरून भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आहे. त्यानंतर मी इथं भात लावून घेणार आहे. त्यासाठी मी इथं 1 कप तांदूळ घेतलेले आहेत. तांदूळ बुडेल इतपत आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे. त्यानंतर मीठ टाकायचं आहे चवीनुसार. त्यानंतर आपल्याला इथे 4 काळी मिरी घ्यायची आहे. यामुळे भाताला छान अशी टेस्ट येते. भात शिजल्यानंतर ते आपल्याला काढून घ्यायचे आहे. छान कुकरच्या शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत 2 ते 3. परफेक्ट असा आपला भात सुद्धा तयार आहे. त्यानंतर आता आपण इथं जिरा आलू तयार करून घेऊया. त्यासाठी मी इथं बटाटा 1 उकडवून घेतलं होतं. त्याची साल काढून कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर पातेल्यामध्ये तेल घ्यायचं आहे. त्यामध्ये जिरे टाकायचे आहेत भरपूर असे. त्यानंतर मिरची टाकायची आहे. थोडासा ठेचून घेतलेला लसूण किंवा अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आहे. त्यानंतर मीठ टाकायचं आहे. थोडीशी हळद टाकून बटाटे टाकून छान असे आपले जिरा आलू सुद्धा तयार आहेत. त्यानंतर आता आपण सर्व्ह करायला घेऊयात. एकदम टेस्टी अशी आपली रेसिपी तयार आहे. हीच डाळ तुम्ही इडली सोबत सुद्धा खाऊ शकता. एक नंबर लागते. तुम्हाला रेसिपी कशी वाटते